मशिदीवरील भोंग्यांबाबत मुंबई हायकोर्टानं मोठा निर्णय दिलाय। आवाजाविरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घ्यावी असं हायकोर्टानं म्हटलंय। पहिल्यांदा समज द्या, दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास स्पीकर जप्त करा असं हायकोर्टानं सांगितलं। तर मशिदीवरील भोंग्यांबाबत हायकोर्टानं हा मोठा निर्णय दिलेला आहे। तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घ्यावी असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे। मशिदीवरील भोंग्यांबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, मशिदींवरच्या भोंग्याबाबत हायकोर्टानं दिलेले हे महत्त्वाचे आदेश, काय सविस्तर हायकोर्टाने यामध्ये म्हटलंय? गुरु, आपण पाहिलं तर या आधीच जी PI ते सर्वप्रथम दाखल करण्यात आलेली होती आणि यामध्ये जो वाद होता तो म्हणजे जो मशिदी असतील किंवा मग प्रार्थना स्थळावरील भोंगे असतील या संदर्भात केला गेलेला होता। त्यानंतर आता जी सुनावणी आहे ती हायकोर्टाने दिलेली आहे आणि याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे की जे भोंगे आहेत आणि ज्यांच्यावरती या भोंग्यातून निघणारा जो आवाज आहे तो ठरवून दिलेला डेसिमेलच्या वरती असेल तर या संदर्भात जी तक्रार आहे ती पोलिसांनी घ्यावी आणि या संदर्भात जर तक्रार येत असेल तर सर्वप्रथम ज्या तक्रारदारांनी तक्रार केलेली आहे आणि ज्यांच्या विरोधात केलेली आहे त्यांना पहिल्यांदा समज देणं आणि नंतर पुन्हा वारंवार जर असेच प्रकार घडत असले तर ह्या ठिकाणी तक्रार आहे ती दाखल करून घेण्यासाठी हायकोर्टाने आहेत ते आदेश देण्यात आलेले आहेत। तर यामध्ये सर्वप्रथम पाहिलं तर मशिदीवरील भोंगे असतील यांचा प्रश्न आहे तो मोठ्या प्रमाणात आहे। तर ह्या सर्व प्रकरणातून आता जे हायकोर्टाने दिलेले आदेश आहेत बरोबर, त्याकडे महत्त्वाच्या दृष्टिकोनातून बघावं लागेल। धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।